मदर्स मिल्क इज बेस्ट फॉर बेबी. आईच्या दुधामध्ये जे पोषक घटक असतात ते बाळाच्या सर्वंकष वाढीसाठी महत्वाचे असतात. तर त्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहतो की महिलांना ब्रेस्ट फिडिंग सुरू करणं, किती दिवस ब्रेस्ट फिडिंग करावं या संदर्भात काही प्रश्न असतात. तर ब्रेस्ट फिडिंग सुरू कधी करावं? तर डिलिव्हरी नंतर शक्य तितक्या लवकर ब्रेस्ट फिडिंग सुरू करावं. जेव्हा आपण ब्रेस्ट फिडिंग करतो तर बिफोर कटिंग द कॉर्ड, पण बऱ्याच वेळेला डिलिव्हरी रूममध्ये जे सिच्युएशन आहे त्यानुसार, पण डिलिव्हरी नंतर जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर ब्रेस्ट फिडिंग सुरू करावं. की कधी कधी काही वेगळ्या सिच्युएशन असतात की ज्याच्यामध्ये बाळाला ब्रेस्ट फिडिंग देणं किंवा थोडंसं डिले करतात डॉक्टर्स. पण अदरवाईज नॉर्मल केसमध्ये तुम्ही डिलिव्हरी नंतर शक्य तेवढ्या लवकर ब्रेस्ट फिडिंग सुरू करणं हे गरजेचं असतं. आणि त्यातल्या त्यात पहिले 2 ते 3 दिवस घट्टसर चीक येतो, त्याला कोलोस्ट्रोम असं म्हणतो आपण. आणि तो चीक हा बाळाच्या इम्युनिटीसाठी खूप महत्वाचा असतो. तो चीक क्वांटिटीमध्ये जरी कमी असला तरी त्याच्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्याच्यामुळे तो चीक देणं ही खूप महत्वाची स्टेप आहे. अगदी एक व्हॅक्सिन सारखं काम हे चीक करत असतं. आणि त्याच्यानंतर पहिले 6 महिने 0 to 6 months पर्यंत बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूधच पाजलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आयांना असं वाटतं किंवा आजी किंवा अजून काही नातेवाईक असतील घरांमध्ये, तर त्यांना असं वाटतं की बाळाचं पोट भरत नाहीये, बाळ रडतंय, बाळाला दूध कमी पडतंय आणि त्याच्यामुळे बाळाचं वजन नाही वाढणार किंवा बऱ्याच त्यांच्या समजुती असतात. त्याच्यामुळे ते काय करतात की गाईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क देण्यामध्ये ते त्यांचं रुटीन सुरू करतात. पण ह्यामुळे होतं काय की जेव्हा तुम्ही वेगळं काहीतरी देता तर ब्रेस्ट मिल्कची डिमांड कमी झाल्यामुळे ब्रेस्ट मिल्कचं प्रमाण कमी होतं आणि अनुषंगाने 2 ते 3 महिन्यात एक दूध पाजणं हे बंद होण्याचे चान्सेस हे हायर असतात. त्याच्यामुळे कधीही 0 to 6 months एजमध्ये बाळाला आईच्या दुधाशिवाय वरचं गाईचं दूध असो, फॉर्म्युला मिल्क असो, काही दुर्मिळ शक्यता वगळता देण्याची गरज नसते. तर जेव्हा गरज आहे तेव्हाच, बट अदरवाईज आईचं दूधच 0 to 6 months मध्ये द्यायचंय. जर तुम्ही इतर गोष्टी दिल्या तर त्याचा बाळाच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर परिणाम होऊन बाळाच्या इम्युनिटीवर, भावी आयुष्याच्या आरोग्यावर पण परिणाम होत असतो. त्याच्यामुळे 0 to 6 months ओनली मदर्स मिल्क. आणि आफ्टर 6 months जेव्हा बाळ 6 महिन्याचं होतं तर त्याच्यानंतर एक हळूहळू वरचं फूड आपण सुरू करायला पाहिजे. आता त्यात होतं कसं की बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं की आपण फक्त पेज द्यायची, भाताची पेज, डाळीची पेज. सुरुवात आपण पेजेनीच केली पाहिजे, अगदी बरोबर आहे. पण पेज एक आठवड्याभरापर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं सेमी सॉलिड म्हणजे जरासं घट्टसर गेलं पाहिजे, तरच बाळाची भूक शमते. त्याच्यामुळे 6 महिन्याच्या वर आपण सुरू करतो त्याला म्हणतात की कॉम्प्लिमेंटरी फिडिंग. की बाळ जेव्हा वरचं खायला लागतं हळूहळू, जसं आपण आत्ता सांगितलं की आधी डाळीचं पाणी, भाताचं पाणी आणि मग हळूहळू घट्टसर पेजी, त्यामध्ये कधी थोडंसं गोड, थोडंसं सॉल्टी, असं बाळाच्या टेस्ट बड्स डेव्हलप करण्यासाठीच्या वेगवेगळ्या घटकांचं त्याच्यामध्ये समावेश असतो. हे वरचं फूड देताना सुद्धा बाळाला ब्रेस्ट फिडिंग देणं हे गरजेचं आहे. कधी कधी आई ही जॉबला जात असते, मग अशा वेळेला दिवसा जर आपण हे खाण्याचे घटक दिले एक बाळाच्या भुकेनुसार किंवा दर एक 3 तासांनी असा आपण विचार केला की हे घटक दिले, तरी रात्रीच्या वेळेला ब्रेस्ट फिडिंग किंवा आई जर घरी असेल तर दिवसातनं पण ब्रेस्ट फिडिंग केलं तर बाळासाठी त्याचा निश्चितच फायदा होतो. आणि हे ब्रेस्ट फिडिंग किती वर्षापर्यंत चालू ठेवावं? तर 1 वर्ष किंवा 2 वर्षापर्यंत, किमान 1 वर्षापर्यंत तरी ब्रेस्ट फिडिंग देणं हे खूप गरजेचं आहे. आणि शक्य असल्यास बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत जर ब्रेस्ट फिडिंग करत राहिलं
तर त्याचा बाळाच्या आयुष्यावर, त्याच्या फिजिकल, मेंटल, इमोशनल ग्रोथवर चांगला परिणाम होताना दिसतो. तर ब्रेस्ट मिल्क हे आपल्याला एक वरदान आहे. हे जसं आपण न्यूट्रिशनची डेफिनेशन पाहतो की टू सक ॲट ब्रेस्ट, सो न्यूट्रिकस म्हणजे फर्स्ट न्यूट्रिशन इज ब्रेस्ट मिल्क. तर ब्रेस्ट मिल्क हे गोष्ट अशी आहे की आपण इझिली अवेलेबल एनी टाइम, रात्री असो बाळ जागं, दिवसा असो, कधीही आपण ते देऊ शकतो विदाऊट कॉन्टॅमिनेशन. काहीही त्याच्यामध्ये इन्फेक्शनची शक्यता नसते आणि बाळासाठी इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी नंबर 1 असेल तर ते आईचं दूध आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा म्हणतो ना, काही काही म्हणी असतात की माँ का दूध पिया है तो सामने आओ, आईच्या दुधाची जी ताकद आहे, तर ही गोष्ट अगदी खरी आहे. तुमच्या फिजिकल, इमोशनल आणि मेंटल ग्रोथसाठी सुद्धा बाळाच्या सर्वांगीण विकासामध्ये आईच्या दुधाचा मोलाचा वाटा आहे. तर ब्रेस्ट मिल्क 0 to 6 मंथ्स एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे ओन्ली ब्रेस्ट फिडिंग, आणि 6 मंथ्स पासून 1 इयर किंवा अप टू 2 इयर्स हे देणं खूप गरजेचं आहे. थँक्यू.